अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला तर दुसरीकडे नाशिकमध्ये देखील भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। सध्या गोदाकाठी देखील देशभरातून अनेक भाविक गोदामाईचं पूजन करण्यासाठी आणि स्नान करण्यासाठी आले। श्री प्रभू रामचंद्र अभिषेक पूजा, सामूहिक रामरक्षा पठण, प्राणप्रतिष्ठा मंत्रघोष गोदाकाठी करण्यात आले। तसंच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत, ते गोदाकाठी देखील येणार आहेत। त्याची देखील जय्यत तयारी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। मी सध्या नाशिकच्या गोदावरी काठी आहे। अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडतोय। या निमित्तानं देशभर उत्साहाचं वातावरण आहे। त्यातच नाशिक गोदाकाठी देखील भक्त मंडळींमध्ये उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने देशभरातून अनेक भाविक हे या गोदाकाठी आलेले आहेत। शेजारीच असलेल्या काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊन ते थेट या गोदावरी काठी गोदावरी नदीचं पूजन करण्यासाठी आलेले आहेत। गोदाकाठीत आपण पाहतोय अनेक भाविक हे स्नान देखील करत आहेत। आज याच गोदाकाठी उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील येणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर अयोध्येत ज्याला जाता आलेलं नाही ते थेट आज नाशिक पंचवटी या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। काळाराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांचं दर्शन अनेक भाविकांनी घेतलेलं आहे। तर सध्या गोदाकाठी हे सगळे भाविक स्नान करताना आपल्याला पाहायला मिळतात। गोदाकाठ हा भाविकांनी सध्या फुललेला आहे। प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही अयोध्येत होतीये, त्यानिमित्तानं देशभर उत्साहाचं वातावरण आहे आणि यातच सध्या नाशिक गोदावरी काठी आणि काळाराम मंदिरा परिसरामध्ये देखील भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। कॅमेरामन अजित कदमसह मी अल्पेश करकरे, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।